नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्क सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याचे आपण ऑलरेडी 3 लेक्चर आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण अपलोड केलेले आहेत। आज आपण 4th लेक्चर अपलोड करणार आहोत आपल्या या चॅनल वरती, ज्याच्यामध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचा लॉ, ह्या 3 गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जे आपल्या आधीचे 3 व्हिडिओ आहेत त्याला पहा आणि त्यानंतरच हे जे 4th लेक्चर आहे त्याला तुम्ही काय करा, कंटिन्यू करा। कारण ज्यावेळेस तुम्हाला ते आधीचे 3 लेक्चर समजतील त्यावेळेसच तुम्हाला समजेल की हा मॉडर्न पिरियडिक टेबल आणि जे आधीचे आपण जे क्लासिफिकेशन पाहिलेले आहेत त्यामध्ये फरक काय असतो। लक्षात ठेवा, अभ्यास नियमित करा, रेग्युलर करा। तुम्ही जर असा विचार करत असाल की पेपरच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये किंवा शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपण सगळे लेक्चर्स करू किंवा शेवटच्या महिन्यामध्ये 1 शॉट मध्ये आपण एक टॉपिक आपण कव्हर करू, तर ते शक्य नसतं। रोज एक अर्धा तास लेक्चर करून तुम्ही अर्धा तास तुम्ही नोट्स बनवण्यासाठी, पाठांतरासाठी देऊ शकता। असे जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलात तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल। जर तुम्ही विचार करत असाल की मी शेवटच्या पिरियड मध्ये करेल, तर तसं होत नाही मित्रांनो। तर त्या लक्षात ठेवा, व्यवस्थित आधीचे 3 लेक्चर करा। त्यामध्ये आपण डोबर-अॅनर ट्रायड्सचं क्लासिफिकेशन, त्याचे आपण लिमिटेशन, त्यानंतर न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स त्याचे लिमिटेशन्स आणि त्यासोबतच मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ जो की सर्वात महत्त्वाचा होता, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स हे आपण लास्टच्या 3 लेक्चर मध्ये काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत, लक्षात ठेवायचं, हा जो काय तुम्हाला टेबल दिसत आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबल। तर बघा, तुम्हाला माहित आहे क्लासिफिकेशन डोबर-अॅनर पासून चालू होतं, त्यावेळेस फक्त 30 एलिमेंट होते। आजच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे एकूण जर तुम्ही बघायला गेलात तर किती 118 एलिमेंट्स तुम्हाला एकूण आपल्या पिरियडिक टेबल मध्ये बघायला भेटते। त्यानंतर ज्यावेळेस मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल डिझाईन केला होता त्याच्याकडे तर फक्त 63 एलिमेंट्स होते। इव्हन मेंडेलीनं त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये सांगितलं सुद्धा होता की अजून काही नवीन एलिमेंट डिस्कवर होतील। इव्हन त्यातल्या काही एलिमेंटच्या तर त्यानं प्रॉपर्टीज सुद्धा काय केला होता, प्रेडिक्ट केला होता। ओके, लक्षात ठेवा, हा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल जो की 1913 मध्ये, लक्षात ठेवा, कोण डिझाईन केलेला आहे, हेनरी मोसले। नाव लक्षात ठेवा, कोण डिझाईन केलेला आहे, हेनरी मोसले। मग या पिरियडिक टेबल मध्ये आणि आपण जे आधी 3 पिरियडिक टेबल पाहिलेले आहेत किंवा तिघांचं जे क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे त्यामध्ये नेमका मोठा फरक काय आहे, तर लक्षात ठेवा बाळांनो, त्या सर्वांमध्ये फरक आहे तो म्हणजे सर्वजण जे, लक्षात ठेवा, आता जे तुम्ही बघत असता त्या डोबर-अॅनरचं क्लासिफिकेशन असेल, न्यूलँडचं क्लासिफिकेशन असेल, त्यांनी जे काय एलिमेंटच्या प्रॉपर्टीज होत्या त्या सर्व प्रॉपर्टीजला त्यांनी कुणाशी रिलेट केलेलं होतं, लक्षात ठेवायचं, ऍटॉमिक मास। कारण त्यावेळी लक्षात ठेवायचं ऍटॉमिक नंबर नावाची कन्सेप्ट एक्झिस्ट सुद्धा करत नव्हती। ज्यावेळेस एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट करण्यात आला किंवा ज्यावेळेस हेनरी मोसलेनं ऍटॉमिक नंबरची डिस्कव्हरी केला किंवा इन जनरली ज्यावेळेस लोकांना कळायला लागलं की एखाद्या एलिमेंटकडे जो ऍटॉमिक नंबर असतो तो त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येमुळे असतो। मग आपल्याला माहित आहे, जर तुम्ही कुठलाही एलिमेंट घेतलात आजच्या काळामध्ये तर तुम्हाला माहित आहे सेंटरला कोण असतं, न्यूक्लियस। काय असतं, न्यूक्लियस। आणि न्यूक्लियसच्या भोवताली लक्षात ठेवायचं असे काय असतात, ऑर्बिट, ज्याच्यामध्ये कोण रिव्हॉल्व करत असतात, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन। न्यूक्लियस वरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह। आणि तुम्हाला माहिती आहे हा जो न्यूक्लियस वरती चार्ज पॉझिटिव्ह आहे तो कुणामुळे आहे, तर लक्षात ठेवायचं न्यूक्लियसच्या आतमध्ये असलेल्या प्रोटॉनमुळे। कुणामुळे, प्रोटॉनमुळे। ओके, लक्षात ठेवा, ऍटॉमिक नंबर ही नवीन कन्सेप्ट आली, कुठला, ऍटॉमिक नंबर, ज्याला झेड न सुद्धा काय करतात, डिनोट करतात। आणि हा ऍटॉमिक नंबर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतो, लक्षात ठेवा, एखाद्या स्टेबल एलिमेंट मध्ये जे काय नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात त्यालाच तुम्ही काय म्हणत असता, ऍटॉमिक नंबर। लक्षात ठेवा। मग त्यावेळेस शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की ऍटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन दी ऍटॉमिक मास। कारण या आधी जे क्लासिफिकेशन झालेलं होतं डोबर-अॅनर, न्यूलँड, मेंडेलीव्ह,
या सर्वांनी ऍटॉमिक मासला फंडामेंटल प्रॉपर्टी सांगितलं होतं आणि त्याच्यानुसारच त्यांनी त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन त्यांनी केलं होतं. बट लक्षात ठेवा, नंतर ऍटॉमिक नंबरला ही फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर करण्यात आली आणि त्यानुसारच लक्षात ठेवायचं नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू ऍटॉमिक नंबर, किंवा एखाद्या स्टेबल एलिमेंट मध्ये जेवढे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात तेच काय असतो त्याचा ऍटॉमिक नंबर. ओके, फरक काय आहे, फक्त इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉन वरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन कुठं असतात, न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिट मध्ये, आणि प्रोटॉन कुठं असतात, इनसाइड द न्यूक्लियस. कुणासोबत असतात ते न्यूट्रॉन. ओके, मग इथून जो त्याने मॉडर्न पिरियडिक लॉ दिला तो असा आहे, लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर्स. ज्यावेळेस तुम्ही मेंडेलीचा पिरियडिक लॉ पाहिला होता, मेंडेलीचा पिरियडिक लॉ आणि या पिरियडिक लॉ मध्ये फक्त काय फरक आहे, मेंडेलीव मध्ये नंबर्सच्या ऐवजी काय वापरतो आपण, मासेस. ओके, तसं लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस, म्हणजे सॉरी ऍटॉमिक नंबर्स. म्हणजेच काय, जे मूलद्रव्यांचे गुणधर्म असतात ते त्यांच्या ऍटॉमिक नंबरचे आवर्तीफल असतात. म्हणूनच सर्वांनी आतापर्यंत काय केलं होतं लक्षात ठेवायचं, इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास नुसार एलिमेंटला अरेंज केलं होतं. बट फर्स्ट टाइम क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट कुणाच्या बेसिसवर केलेलं आहे, अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक नंबर्स. बाकीच्या पिरियडिक टेबल मध्ये आणि या पिरियडिक टेबल मध्ये काय फरक आहे, बाकीच्या पिरियडिक टेबल मध्ये अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स हे कसं आहे, इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास, म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार आधीच्या पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सला ठेवलेलं होतं. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय केलेलं आहे लक्षात ठेवायचं, जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक नंबर नुसार अरेंज केलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे झालं काय की जे काही प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आहेत कॅन बी प्रेडिक्टेड मोर ऍक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म बेसिस ऑन द ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबरच्या आधारावरती जो काय मॉडर्न पिरियडिक टेबल करण्यात आलेला आहे त्यानुसार एलिमेंटच्या प्रॉपर्टी ज्या काय असतील फिजिकल केमिकल ते प्रेडिक्ट करणं कसं गेलेलं आहे, सोपं ते पण एकदम ऍक्युरेटली. ओके, मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं, याच मॉडर्न पिरियडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतात. काय, मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. ओके, आता हा जो आपण तुम्हाला दाखवलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला असं दिसेल, आता ह्या पिरियडिक टेबलला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर म्हणजे स्ट्रक्चर आधी एकदा तुम्हाला समजून सांगतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, हे असंच का स्ट्रक्चर आहे किंवा हे इथंच का असतात, मग हे आडवे उभे काय आहेत हे तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये समजेल. बट हे यांना पहिल्याच पिरियड मध्ये किंवा पहिल्याच ग्रुपमध्ये, दुसऱ्याच पिरियड मध्ये, पी ब्लॉक मध्ये किंवा एस ब्लॉक मध्ये का ठेवायचं, त्याचं जे काही रिझन असेल हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये समजेल. बट आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, जो काय तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याचं स्ट्रक्चर आपण आधी व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा मॉडर्न पिरियडिक टेबल जो 1 नंबर पासून सुरू होतो आणि 118 पर्यंत काय होतो, संपतो. ओके, मग तुम्ही म्हणसाल हे 118 इथं संपतात तर हे खाली 2 काय आहेत, तर थोडस जर तुम्ही तुमच्या बुक मध्ये जर नीट पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला स्टार आणि हॅश दिसतात आणि इथे एक नंबर आहे बघा 57 to 71, 89 to 103, म्हणजे 57 ते 71 जे एलिमेंट सगळे इथलेच आहेत, फक्त याला आपण खाली लिहितो. आणि 89 ते 103 ज्याला आपण लक्षात ठेवायचं याच्या खाली लिहितो, म्हणजे हा लॅन्थनम आणि हा ऍक्टिनियम पासून जे काही एलिमेंट सुरू होतात त्याला आपण बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल मध्ये आपण लिहित असतो. अदरवाइज हे एलिमेंट सुद्धा याच पिरियडिक टेबल मधले आहेत जो इथून चालू होऊन 118 पर्यंत संपतो. मग एकूण एलिमेंट्स किती आहेत, 118. आणि ह्याला कसं अरेंज केलेलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर इन ऍटॉमिक नंबर, म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये 1, दुसऱ्या बॉक्स मध्ये 2, तिसऱ्या बॉक्स मध्ये 3, असं 4, 5, 6 सिक्वेन्शियल
एलिमेंट्सला काय केलेलं आहे आपण अरेंज केलेलं आहे. मग हे जे तुम्हाला लक्षात ठेवा, हे जे वर्टिकल कॉलम दिसत आहेत, वर्टिकल कॉलम जे एकूण किती आहेत लक्षात ठेवायचं 18, आणि यालाच आपण काय म्हणत असतो ग्रुप्स. काय म्हणतो लक्षात ठेवा ग्रुप्स. एकूण किती ग्रुप आहेत लक्षात ठेवायचं 18 ग्रुप तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये पाहायला भेटतात. बघा 1 2 3 4 असंच तुम्हाला 18 पर्यंत ग्रुप्स तुम्हाला बघायला भेटतात. ओके, त्यासोबतच तुम्हाला 7 हॉरिझॉन्टल रोज बघायला भेटतात. किती? 7 हॉरिझॉन्टल रोज, ज्याला ऍक्च्युअल मध्ये काय म्हणतात लक्षात ठेवायचं पिरियड. काय म्हणतात? पिरियड. हे बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 काय आहेत लक्षात ठेवायचं पिरियड, जे हॉरिझॉन्टल रोज आहेत, आणि 18 काय आहेत लक्षात ठेवायचं ग्रुप्स, जे काय आहेत वर्टिकल कॉलम. ओके, मग त्यानंतर तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आपण काय करत असतो, हे जे काय क्लासिफिकेशन तुम्ही बघत आहात, या क्लासिफिकेशन मध्ये हे जे बॉटमचे 2 रोज आहेत हे ऍक्च्युअल मध्ये 6th आणि 7th पिरियड मध्येच येतात, बट आपण त्याला फक्त लिहित असताना कुठे लिहित असतो खाली. ओके, हे झालं ग्रुप्स कशाला म्हणतो. 18 वर्टिकल कॉलम्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच इज कॉल्ड ग्रुप. 7 हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच इज कॉल्ड ऍज पिरियड, ज्यांना आपण काय म्हणत असतो पिरियड. ओके, आता यासोबतच याच्यामध्ये तुम्हाला 4 ब्लॉक बघायला भेटतात बाळांनो. कुठले कुठले? एस पी डी एफ असे नाव तुम्हाला दिसतात बघा. एस एफ डी आणि हे काय आहे पी. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जे फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आहे त्याला आपण एस ब्लॉक मध्ये कन्सिडर करतो. जे 13 to 18 ग्रुप मध्ये आहेत त्यांना आपण पी ब्लॉक मध्ये कन्सिडर करतो उजव्या बाजूला, आणि जे 3 ते 12 या ग्रुप मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना आपण डी ब्लॉक मध्ये कन्सिडर करतो. कुठल्या? डी ब्लॉक. आणि त्यानंतरच जे तुम्हाला बॉटमचे 2 रोज दिसतात, आता बरं यांना अजून एक म्हणतात लक्षात ठेवायचं, यांना लॅन्थॅनाइड काय म्हणतात? लॅन्थॅनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज म्हणतात. काय म्हणतात? लॅन्थॅनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज या ब्लॉक मधल्या एलिमेंटला आहे बॉटमचे 2 रोज. कारण याचा पहिला एलिमेंट लॅन्थॅनियम आहे म्हणून याला लॅन्थॅनाइड सिरीज म्हणतात. जो सेकंड लास्ट रो मधला जो पहिला एलिमेंट आहे तो ऍक्टिनियम आहे म्हणूनच याला काय म्हणतात? ऍक्टिनाइड सिरीज म्हणतात. मग किती ब्लॉक आहेत एकूण? 4. एस ब्लॉक कोणत्या ग्रुप मध्ये येतात? फर्स्ट आणि सेकंड. पी ब्लॉक 13 to 18, त्यानंतर डी ब्लॉक 3 to 12, आणि एफ ब्लॉक लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज जे खालचे एलिमेंट्स आहेत ते. ओके, मग आता त्यानंतर जर तुम्ही जर पाहिलात की तुम्हाला एक अशी पी ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन दिसते बघा. ही जी काय आहे, ही जी झिगझॅग लाईन दिसत आहे, ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला जे सगळे काय एलिमेंट्स आहेत हे सगळे एलिमेंट्स काय आहेत? मेटल्स. काय आहेत? मेटल्स. त्यानंतरच याच्या जे राईट साइडला हे जे सगळे एलिमेंट दिसतात त्यांना काय म्हणतो आपण? नॉन मेटल्स. काय म्हणतो लक्षात ठेवा? नॉन मेटल्स. ओके, आणि याच्या बाउंड्रीवरती हे जे काय एलिमेंट्स तुम्हाला बघायला भेटतात बाळांनो, हे सगळे एलिमेंट्स, हे एलिमेंट्स काय आहेत? मेटॅलॉइड. काय आहेत? मेटॅलॉइड. कशाला म्हणतो आपण मेटल? द एलिमेंट्स विच प्रेझेंट on the left hand side of the zigzag line are metals, which is on the right side of the zigzag line are non-metals, and the elements lie along the border of zigzag line त्याला आपण काय म्हणतो? मेटॅलॉइड. जसं की सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक हे काय आहेत? तुमचे मेटॅलॉइड्स आहेत. काय आहेत? मेटॅलॉइड्स. ओके, त्यानंतर अजून काय माहिती ठेवा, हे डी ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, आणि जे या ब्लॉकचे एलिमेंट आहेत त्यांना बरेच जण इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, किंवा मेटल जरी म्हणलात तरी चालेल, काही हरकत नाही. ओके, हे आहे तुमचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक लॉ काय सांगतो? The properties of elements are periodic function of their atomic numbers. लगेच लिहून घेत चला.
त्यासोबतच हा जर तुम्ही पिरियडिक टेबल पाहिला तर या पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला एकूण 118 एलिमेंट, 18 ग्रुप आणि 7 पिरियड, त्यानंतर एकूण 4 ब्लॉक एस, पी, डी आणि एफ. पी ब्लॉकच्या डाव्या बाजूला पी ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन बघायला भेटते, त्याच्या डाव्या बाजूला सगळे मेटल्स, उजव्या बाजूला सगळे नॉन मेटल्स. आणि जे काय बाउंड्री वरती असतात झिगझॅग लाईनच्या त्याला आपण काय म्हणतो, मेटॅलॉइड्स. त्यासोबतच डी ब्लॉक मधल्या एलिमेंट्सला ट्रान्झिशन मेटल्स किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स सुद्धा म्हणतात, आणि जे ए ब्लॉक मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतात, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. यापैकी जर तुम्ही जर पाहिलं बाळांनो तर अप टू युरेनियम इथे तुम्हाला बघायला भेटेल, अप टू युरेनियम. अप टू युरेनियम लक्षात ठेवायचं नॅचरल एलिमेंट्स आहेत. त्यानंतर जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स लॅबोरेटरी मध्ये एक्सपेरिमेंटली तयार केलेले एलिमेंट्स आहेत. बट आजच्या काळामध्ये एकूण 118 एलिमेंट डिस्कवर केलेले आहेत. ओके, हे आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. बट इथून काही प्रश्न तयार होतात, लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे आपण यातलं. बट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स आणि मॉडर्न पिरियडिक टेबल यांच्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचं आहे. त्याआधी डोबरॅनर क्लासिफिकेशन, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिस पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर, ही सगळी पॉइंट्स तुम्ही कव्हर करून ठेवा. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे उद्याच आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबल यांच्यामध्ये काय फरक आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार एलिमेंटला कशी पोझिशन दिली जाते पिरियडिक टेबल मध्ये, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर लक्षात ठेवा, व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकतात. मी तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे देईल. त्यानंतर जर अजून कुणाला जास्त प्रॉब्लेम असेल तर आपला जो काय व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला माहिती आहे, आपण आधीच्या 1-2 व्हिडिओ मध्ये आपण पोस्ट केलेला आहे, तर त्याच्यावरती डायरेक्टली तुम्ही मेसेज करून तुमचे डाऊट्स मला विचारू शकता. रोज अभ्यास करा, नियमित अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला असेल, तुम्ही 11वी 12वीला असाल, 10वीला नसाल, तर कुणीही तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी जर 10वीला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.